आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला घरच्यांनाही घडवलं. मामाने नेहमीच आम्हाला मदत केली, नेहमी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच आज आम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहोत. त्याचबरोबर आमच्या मामी उपस्थित आहेत आणि मामाच्या प्रवासामध्ये आमच्या मामीचाही खूप मोठा सहभाग आहे. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, त्याचं खरं उदाहरण म्हणजे आमच्या मामा आणि मामींचा सहजीवनाचा प्रवास. मामींनी नेहमीच आमच्या मामांना मदत केलेली आहे, साथ दिलेली आहे मामाची, आणि त्यामुळे मामा ही सेवा ही प्रतिष्ठेने करू शकते. आणि त्याचाच एक भाग मामाच्या परिवारामध्ये आहे. मामाचा एक मुलगा हा विदेशामध्ये इंजिनियर आहे, एक मुलगा MBBS. मला वाटतं की हेच खरं त्यांच्या मेहनतीचं, दूरदृष्टीचं आणि शिस्तीचं फळ आहे. आणि मामा हे केवळ शिक्षक नाही, तर ते 7 मुलींचे लाडके भाऊ देखील आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या बच्चांचा एवढा मोठा परिवार त्यांनी अतिशय प्रेमाने जपलेला आहे. त्यांनी आम्हाला नेहमी मदत केलेली आहे. आम्हाला जेव्हा मार्गदर्शन लागलं, जेव्हा आम्हाला त्यांची मदत लागली, तेव्हा मामाने आम्हाला नेहमी मदत केलेली आहे. आणि आजही आम्हाला जेव्हा केव्हा कोणत्या गोष्टीची मदत लागेल किंवा आम्हाला गरज पडेल, तर आमच्याकडे सर्वात पहिली मदतीचा चेहरा असतो तो आमच्या मामाचा असतो. आणि आज मामा सेवानिवृत्त होत आहे, पण त्यांचं जे योगदान आहे ते शाळेमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि तसंच आमच्या परिवारामध्ये कायम स्मरणात राहील. मी मामांना सेवापुढे शुभेच्छा देऊ इच्छिते. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचं पुढे समाधान लाभो हीच मी प्रार्थना करते. मामा जरी शिक्षक सेवेतून निवृत्त होत असले किंवा त्यांची शिक्षकची सेवा समाप्त होत असली, तरी आमच्या हृदयात मामा कधीही सेवानिवृत्त होणार नाही. मामांचं आम्हाला प्रेम आणि मामाचं जे मार्गदर्शन आहे ते आम्हाला नेहमीच लाभत राहील. धन्यवाद. संस्कार घडवून आणि त्यांच्या जागरूकता जागवत काम हे काम मनापासून केले. सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा विद्यार्थी गरजू असे, शाळेत येण्यास संकोच करत असे, तेव्हा त्यांनी त्याला प्रोत्साहन देऊन शाळेत येण्यास प्रवृत्त केले. इतकेच नाही तर अशा विद्यार्थ्यांची फी देखील स्वतः भरून त्याचे शिक्षण थांबू दिले नाही. शाळा त्यांच्यासाठी